वर्ष 10,000 वर्ष जरी झाले असतील तरी ती लेणी कोणाच्या बापाची नाही आहे, हे आमच्या हक्काचे आहे आणि या लेणीवर या सरकारचा काही अधिकार नाही। या अधिकाराला आम्ही फेटाळून लावू, या फेटाळून लावण्याचा अधिकार आमचा आहे आणि बौद्ध लेणी आमच्या बापाची आहे। या सरकारनं का कायदा काढला? नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची, नाही कुणाच्या बापाची। बाबा तेरा नाम रहेगा। दिसतो का रे बरोबर बघ एकदा मागा सारखा दिसतो ना चांगला दिसतं ना। कर चालू, मी त्याला जय भीम करतो। तुमचं नाव सांगता, गाव सांगता आणि कशासाठी आला काय सांगता। कर चालू, चालू कर ना, चालू कर ना। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नवबुद्ध आहे। तर आपल्यासोबत एक आजी आहे, तर आजी आपल्या या मोर्चाबद्दल थोडीशी माहिती सांगा, तुम्ही सांगू शकता। माझं नाव निर्मलाबाई अर्जुन कुलकर्णी। आम्ही बाबासाहेबांच्या नामत्रापासून लढतोय आणि आता तो लढा लढून आम्ही बाबासाहेबांचं नाव घेतले, विद्यापीठाला दिलेलं आहे। तर आता ही लेणी आहे, बौद्ध लेणी। आता आमचं वय झालं 60 वर्ष। तर आमच्या लहानपणापासून आमच्या आजोबा पंजाची शेती होती, पारसिंगपुरा बीबी चमकबारा म्हणजे पहाडसिंगपुरा होता तो। ती लेणी काही आताच कोरलेली नाही, त्याला काही बोक्षे आताच पाडलेले नाहीत। बौद्ध लेणी पूर्वीची आहे, आता कितीतरी वर्ष झाले त्याला। नवीन नवीन लेणी तोडू, मूर्त्या तोडू, कुटी काढू, बंदीजीला उठू, यांचा काय हक्क आहे का? यांचा हक्क कशाचा आहे? गोरगरीब लोकांना साथ द्यायचा आहे, गोरगरिबाला साथ देत नाही आणि मंदिर तोडतात, मस्जिदी तोडतात, देहारा तोडतात। का तोडतात? कशाबद्दल तोडतात? काय आज बांधले का यार मस्जिदी? या सगळ्या ज्या पुराण आहेत त्या असू द्या, जे नवीन असले ते काढून टाका। अजिंठा लेणी आहे, बौद्ध लेणी आहे, चौक्याची लेणी आहे, आणखीन वेरूळ आहे, आणखीन आता ह्या गावाचं नाव आहे ना मला भीमटेकडे आहे, भीमटेकडे आहे। या सगळ्या लेणीला कोणाचा हात लावायची जरूरत नाही। यांनी हात लावला, बोट जरी लावला त्यांचं बोट तोडू, त्यांचा हात तोडू आणि जे जर नोकरीला त्यांच्या काही बापाची जागा नाही ती, ही बाबासाहेबाची जागा आहे बौद्ध लेणी। बाबासाहेब तिथं फिरलेले आहेत, मिलिंद कॉलेज बाबासाहेबाचं आहे, बाबासाहेबांनी स्वतः नावावर करून घेतलेलं नाहीये। हे सगळं जनतेसाठी केलेलं आहे बाबासाहेबांनी। आणि हे बाबासाहेबाचा महोत्सव पाहिला तुम्ही, हो बाबासाहेब असं रक्त सांडून देतील बाबासाहेबासाठी। संविधानाला कोणी हात लावू शकत नाही, हात लावला तर हात तोडून